नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर केळी लागवड करायची असं आपण ठरवलेलं जर असेल, तर पहिल्यांदा जमिनीची निवड करत असताना काळी कसदार जमीन किंवा मध्यम पोयट्याची जमीन आपण निवडणं गरजेचं आहे. ती जमीन निचरा होणारी असावी, की पाणी त्याच्यामध्ये थांबणं गरजेचं नाही. तर अशी आपण ही पहिल्यांदा जमीन निवडून घेतल्यानंतर की त्याच्यामध्ये पहिल्यांदा तागाचं पीक करायचं आहे. हिरवळीचं पीक म्हणून तागाचं पीक करायचं आहे. 40व्या दिवशी जे काही तागाचं पीक गाडायला येतं, ते ताग वाढलेलं असतं चांगलं आणि त्याच्यामुळं की हिरवळीचं आपलं खत आपल्या त्या जमिनीला उपलब्ध होतं. ताग एकदाशी गाडून घेतला की तो ताग कुजल्यानंतर की त्या रानाची चांगली मशागत करून घ्यायची आहे आणि 6 फूट रुंदीचे की आपल्याला असे 6 फूट रुंदीचे असे आपल्याला रेस बेड सोडायचे आहेत, म्हणजे गादीवाफी सोडायचे आहेत. आणि जर ती 6 फूट बाय 5 फुटावरती जर लागण करायची ठरली, तर एकरामध्ये की 1200 ते 1400 रोपं आपली बसू शकतात. तर ही रोपं बसवत असताना आपल्याला जर की केळीची निवड करायची जर झाली, तर केळीची निवड करत असताना की G9 म्हणजे ग्रँड 9 किंवा बसराई या 2 जातीपैकी एक जात निवडा आपण, की जिथं वारं जास्त आहे, हवा जास्त येते, अशा ठिकाणी बसराई जातीची निवड करा. कारण ती थोडीशी उंचीनं कमी आहे आणि ग्रँड 9 ही व्हरायटी जिथं हवा येत नाही जादा, अशा ठिकाणी ग्रँड 9 व्हरायटीची निवड करा. ती उंच वाढत असते. जर हवा आला तर ती केळी पडू शकते. तर ही एकदाशी आपल्या जातीची निवड जर झाली, की त्यानंतर आपले गादीवाफी सोडलेले असतात, की आता ह्या केळीचा जो बेसल डोस जो आहे, तर तो आपण काय करायचा आहे, 5 फुटावरती असे खड्डे काढायचे आहेत आणि ते खड्डे चांगले की ते बेसल डोस आपला टाकून मातीमध्ये चांगला मिक्स करून, की तो आपल्याला त्या जमिनीमध्ये की त्या खड्ड्यामध्ये आपल्याला टिश्यू कल्चरचं जे आपण ठरवलेल्या जातीचे जे रोप आहे, ते लावून घ्यायचं आहे. बेसल डोस म्हणजे कसं की ह्या केळीच्या पिकाला ढोबळ मानाने जर खताचा जर डोस सांगितला, तर प्रति रोपाला 100 ग्रॅम नायट्रोजन, 40 ग्रॅम फॉस्फरस आणि 100 ग्रॅम पालाश आहे. तर हा डोस जो काय नायट्रोजन जो आहे, हा बेसल डोसमध्ये द्यायची गरज नाही. तो स्प्लिटिंगमध्ये द्यायचा आहे. फॉस्फरस आणि जे पालाश आणि फॉस्फरस आहे, तो लागणीच्या वेळी द्यायचा आहे. तर या पद्धतीनं जर आपण लागण केली, तर हे आपण बघू शकता की कसे घड पडलेले आहेत. छान घड पडतात आणि घड वजनदार होतात. एका घडाचं वजन जवळजवळ 20 ते 22 किलो होतं आणि ही जर आपण त्याचं जे पाण्याचं जो नियोजन आहे, पाण्याचं नियोजन आपण त्याच्या केळीला ठिबक टाकून की आपण ठिबकमार्फत आपण ज्या केळीच्या पिकाला लागेल अशा पद्धतीनं जर आपण पाणी दिलं, तर पीक वापशामध्ये राहतं, कायम चांगलं वाढत राहतं आणि आपल्या केळीचं पीक चांगलं येतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, की आपण बघू शकता केळीचे घड कसे पडलेले आहेत आणि हे पोसण्यासाठी जे काय आपण नंतर जे विद्राव्य खतं वगैरे वापरत असतो आणि विद्राव्य खतं डोसप्रमाणे वापरून, की जर आपण त्याला खताचा पुरवठा चांगला, जर अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला करत राहिलो, तर केळीचं पीक चांगलं येतं, वाढतं आणि आपल्याला ते चांगलं उत्पन्न देऊन जातं. हे घड कमीत कमी 20 ते 22 किलोचा यायला पाहिजे आणि जर आपण असं जर या अशा पद्धतीनं जर केळीची जर लागवड केली, तर केळीपासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. त्यामुळं या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं राहतं. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.